आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने बनवली जाणारी खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न राहणारी खमंग चकली. अर्धा किलो पिठासाठी 250 ग्रॅम पाणी घेऊन त्यात पांढरे तीळ, लाल तिखट, हळद टाकून पाणी उकळायला ठेवणार आहोत. एका भांड्यात खमंग चकलीचं पीठ घेऊन त्यात थोडीशी हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि ओवा टाकून घेणार आहोत. अर्धी वाटी तेल कडक गरम करून त्यात टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून या पद्धतीने याचा गोळा लावून घेणार आहोत. 5 मिनटं साईडला ठेवून घेणार आहोत. कढईत तेल टाकून तेल गरम झालं की मग या गोळ्याचा एक छोटा गोळा करून या पद्धतीने सुऱ्यात भरून नेहमी पद्धतीने बनवली जाणारी गोल आणि गरगरीत अशी चकली करून घेणार आहोत. मग तेल गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर या मस्तपैकी तळून घेणार आहोत. मग तयार झाल्या ह्या आपल्या खमंग आणि खुसखुशीत आणि अजिबात तेलकट नसणाऱ्या चकली किंवा